परिषद अहमदपूर या 2025ची निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून प्रत्येक प्रभागामध्ये आपापले उमेदवार मतदारांपर्यंत पोहोचत आहेत। कोणी हलकी ताशाच्या वाद्यावर जात आहे तर कोणी हात जोडत मतदानाचा आशीर्वाद मागण्यासाठी आता मतदारापर्यंत पोहोचतानाचं चित्र अहमदपूर शहरामध्ये दिसतंय। आणि मी आता सध्या आहे प्रभाग क्रमांक 4 मध्ये। याच ठिकाणी भारतीय जनता पार्टीकडून जे उमेदवार आहेत त्या उमेदवारांचा प्रचार सध्या सुरू आहे। कशा पद्धतीने कोणत्या मुद्द्यावर ते मतदारांपर्यंत पोहोचत आहेत हे जाणून घेण्याचा माझा प्रयत्न असणार आहे। मतदार महिलांकडे सुद्धा जाऊया। तुमचं नाव मला सांगा अगोदर। शालूबाई माने। किती टक्के लोक यांच्यावरती विश्वास ठेवतात? आता 75% तर ठेवतात। बर बर कसं आहे, नवीन उमेदवार थांबलेला आहे, ह्याला पण संधी द्यायला पाहिजे। तुम्ही बोलायला सुरुवात केली होती, बोला। आतापर्यंत एवढे उमेदवार उभा टाकले पण त्यांनी आतापर्यंत काही हे केलं नाही। आणि हे नवीन असल्यामुळे ह्यांच्याकडून आमची अपेक्षा आहे आणि ही करतील अशी अपेक्षा आहे। एवढंच मी 2 गोष्टी बोलते आणि सांगते की ह्यांनी करतील आणि ह्यांची तळमळ आहे करण्यासारखी असं मला वाटते। बरं, आणखी काही माझ्यासोबत मतदार सुद्धा आहेत। तुम्ही रुमाल टाकून गळ्यामध्ये हे तरुण तडफदार मतदार माझ्यासोबत आहेत। तुम्ही प्रभाग क्रमांक 4 मधले आहेत का? मला अगोदर हे जाणून हो, मी प्रभाग क्रमांक 4 मधलाच आहे। बरं, इथले लोक सांगत आहेत की बरेचसे कामं राहिलेले आहेत आणि हे आता जे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार जे आहेत ते करू शकतात। खरंच आहे? हो, खरंच। आता तुम्ही पाहू शकता आपण ज्या रस्त्यावरती थांबलोय, मागचा 10 वर्ष झाला रस्ता असाच आहे। मागचे जे उमेदवार आहेत मागचे 2 ते 3 टर्म त्यांनी कंटिन्युअसली याच वॉर्डामध्ये ते निवडून येतात। त्यांचा जे काय विकास केलाय त्यांनी ठराविक त्यांच्या एरियापुरता विकास केलाय। तुम्ही हा रस्ता पाहू शकता। ही नाली जी आहे मागचे किती वर्ष झालं, म्हणजे नाली फक्त नावाला झाली आहे पण नालीमध्ये पाणी वगैरे कुठंच यायची सोय नाहीये। हा रस्त्यावरती पहा सगळं पाणी वगैरे येतो, सगळं असं ते आमच्या गल्लीतल्याच वगैरे सहकार्याने वगैरे मिळून मिसळून वगैरे काही टाकतात वगैरे, नीट वगैरे करतात। बाकी जसं आहे तसंच आहे, विकास वगैरे काहीच नाहीये। आता तुम्ही पाख्याल लेक्चर कॉलनीमध्ये पाहिलात तुम्ही, मी लहानाचा मोठा याच एरियामध्ये झालोय। मी जसं पाहतोय तसं त्या रस्त्यावरती सायकल खेळताना बरेच वेळेस पडलो हे झालोय, पण ज्या दगडामुळे पडलोय ते दगडे अजून तसेच आहेत। हा सिमेंट रस्ता अजून तिथे झालेला नाहीये। प्रभाग क्रमांक 4 मधली आणखी काही नागरिकांकडे जाणार आहे। सर, तुमचा मला पूर्ण परिचय सांगा। माझं नाव एकनाथ दैपळे। बर, माझं इथंच घर आहे, इथून खाली। इथं मी जसं इथं राहतो लहानपणापासून तेव्हापासून मी बघतो की पूर्ण नाल्या तुंबलेल्या आहेत, रस्त्याची कामं नाहीत। जे नगरसेवकाच्या आधी निवडून आले 10-10 वर्ष त्यांनी फक्त स्वतःचाच विकास केला त्यांनी, पण फक्त आज 4 दिवस पाया पडतात, हे करतात पण पुन्हा काहीच करणार नाहीत ते। 10 वर्ष स्वतःचा विकास सोडला तर कुणाचाच विकास करत नाहीत, कुणाकडे मतदाराकडे जात नाहीत, काहीच करत नाहीत। आता इथून पुढे परिवर्तन करणं आहे, परिवर्तन झाल्याशिवाय विकास होणार नाही। लोकशाहीचा हक्क बजावण्यासाठी आजी सुद्धा या प्रचार रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत। आजीचं वय मला वाटतं 80च्या जवळपास असेल। कसं आहे आजी आता सध्याचं वातावरण मतदानाच्या? तुम्ही रॅलीमध्ये फिरताय? आम्ही इकडलं बाबा एरियाच बघाय नाही बाबा, आम्ही कराड नगर कडलं। बरं 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 बरं, म्हणजे तुम्ही मिळून मिसळून तुम्ही हा प्रचार करताय। माझ्यासोबत आता खऱ्या अर्थानं अयोध्याताई केंद्रे सुद्धा माझ्यासोबत असणार आहेत। हा पहिल्यांदा मी मॅडमकडे जाणार आहे। रेखाताई हाके मॅडम माझ्यासोबत असणार आहेत। अगदी जल्लोषात उत्साहामध्ये हा लोकशाहीचा उत्सव आहे। येत्या 2 डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया होणार आहे आणि लगेच 3 तारखेला तुम्हाला याचे परिणाम दिसणार आहेत। काय आहेत ताईंच्या प्रतिक्रिया हे जाणून घेण्याचा माझा प्रयत्न आहे। सर, तुम्ही प्रत्यक्ष पाहत आहात की ठराविक ठिकाणीच फक्त रस्ते चांगले केले जातात। आता तुम्ही यापूर्वी प्रश्न पण विचारला की पाण्याचा प्रश्न काय आहे। तुम्हाला काय वाटतं सर, तुम्ही पत्रकार आहात आणि तुम्ही पण इथे राहतात, की आतापर्यंत पाणी बरोबर वेळेवर आलं आहे का? जर का समजा जीवनावश्यक ज्या गोष्टी आहेत त्या जर वेळेवर मिळत नसतील तर दुसऱ्या गोष्टी मांडायचा प्रश्नच पडणार नाही ना सर। आतापर्यंत देखील पाणी वेळेवर आलेलंच नाही। कुठं असं असतं की 8 दिवसाला एक वेळेस पाणी येणार आहे? आजपर्यंत पण उन्हाळ्यामध्ये बाया डोक्यावरच घेऊन फिरतात ना संपूर्ण। आजपर्यंत पाणी मिळालंच नाही। जर का समजा संपूर्ण उद्देश होता त्यांचा सगळं चांगलं करायचं होतं आणि गेल्या कित्येक वर्षापासून जर आमदार म्हणून राहिले असतील तर हे काम त्यांनी करायलाच पाहिजे होतं। ही आम्हाला बोलायची गरजच पडली नसती। आज आम्हाला हे कशामुळे बोलावं लागतंय? आज आम्हाला कशामुळे की त्याचं कारण हे की आमच्या महिलांच्या डोक्याच्या वरचा हांडा कधी खाली उतरलाच नाहीये, म्हणून आम्ही त्याच्या पुढे जाणार पण नाही। आम्हाला फक्त नाले, रोड आणि पाणी जेवढ्या जीवनावश्यक बाबी तेवढ्या जरी दिल्या तरी आम्ही समाधानी आहोत। आणि त्यामुळे मी सांगते की या ठिकाणी अगदी तरुण तडफदार निखिल, माझीच बहीण असलेली उषा, ही उषा जी आणि त्याच्यानंतर पुन्हा होते हे 2 जण तर तरुणच आहेत, पण ही पण महिला ओबीसीची महिला आहे, तिला पण संधी द्यावी। प्रत्येकाला वाटतं की नवीन महिलाला संधी दिली पाहिजे आणि नवीनच कोणीतरी काहीतरी करून दाखवत असतं। प्रत्येकाला संधी द्यावी, प्रत्येक वेळेस एकानेच उभं राहावं हे तर योगच नाही। जर तुम्हाला संधी दिली तर त्या संधीचं सोनं करून दाखवायचं हे तुमचं काम आहे।
निश्चितच मूलभूत गरजा ज्या आहेत, अन्न पाणी निवारा, ह्या तर पाहिजेतच, परंतु त्याचबरोबर विविध विषयांवरती ताईंनी प्रकाश टाकलेला आहे. माझ्यासोबत अयोध्याताई केंद्रे सुद्धा आहेत. तुम्ही बोलणार नाहीत? बरं, ठीक आहे. आणखी काही मतदार आहेत. प्रभाग क्रमांक 4 मधल्या ज्या असुविधा आहेत, नेमक्या कोणत्या असुविधा आहेत हेच सांगण्यासाठी हे नागरिक माझ्यासोबत जमलेले असावेत. सर, तुम्ही मला ऑफलाईनमध्ये बोलताना सांगितलं की अनेक या ठिकाणी असुविधांचा सामना प्रभाग क्रमांक 4 मधल्या नागरिकांना करावा लागते. नेमक्या काय असुविधा आहेत? पहिल्यांदा मी तुमचं धन्यवाद देतो की आमच्या छोट्या विनंतीला मान देऊन आमच्या वाचा फोडण्यासाठी तुम्ही आलात. कसं आहे, निवडणूक आहे, निवडणुकीसाठी सगळेच येतात, पण असा एक ॲडव्होकेट निखिल कासनाळे असा एक माणूस आहे, त्या माणसानं पद नसताना देखील इकडे काम केलेलं आहे. स्वतः पदरचे पैसे घालून या ठिकाणी ज्यावेळेस पाणी टंचाई होती, त्या माणसानं स्वतः आपलं टँकर लावून या ठिकाणी पाणी वाटलेलं आहे. आणि ज्या बी काही भौतिक सुविधा असतील, आज त्या माणसाला पद नाही, परंतु तो माणूस 100% प्रयत्न करतो. माझी फक्त एक विनंती आहे, सर तुम्ही ह्या रस्त्याचं थोडं कव्हरेज करा. हा रस्ता एवढा ट्रॅफिकचा रस्ता आहे, याच्यावर एवढी वर्दळ राहते, ह्याचे हाल काय आहेत बघा. अहमदपूर शहरामध्ये इथंच पाईपलाईन झाली नाही, पूर्ण अहमदपूर शहरामध्ये पाईपलाईन झालेली आहे, परंतु इथल्या पाईपलाईनची काय अवस्था आहे बघा. हा रस्ता चांगला असताना ज्या नगरसेवकानं हे फोडून काय करायचे काय नाही ते सगळ्याला माहीत आहे, परंतु एक कळकळीची विनंती आहे की जे आमचे भाजपचे 2 उमेदवार आहेत, आमच्या देवकतेताई आहेत आणि निखिल कासनाळे आहेत, तुम्ही विकास बघून मत करा. जी माणूस काम करणार आहे त्या माणसाला तुम्ही मत करा, एवढीच माझी विनंती आहे तुम्हाला. प्रभाग क्रमांक 4 मध्ये नगरसेवक पदासाठी उभे असलेले ॲडव्होकेट निखिल कासनाळे आहेत आणि ते माझ्यासोबत आहेत. नेमके ते कोणते विषय घेऊन जनतेपर्यंत पोहोचत आहेत हे जाणून घेण्याचा माझा प्रयत्न आहे. नमस्कार, मी ॲडव्होकेट निखिल कासनाळे, प्रभाग क्रमांक 4 येथून पुरुष गटातून या ठिकाणी उभा आहे. माझी निवडणुकीच्या अनुषंगानं सर्व मतदार बंधू भगिनींना एकच विनंती असणार आहे, निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावर झाली पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. एकंदरीत परिस्थिती पाहता, एकंदरीत या प्रभागाची परिस्थिती पाहता अतिशय सुशिक्षित वार्ड आहे. विद्यानगर असेल, लेक्चर कॉलनी असेल, या ठिकाणी अतिशय सुज्ञ आणि समजदार मतदार राहतात, परंतु गेली 2 टर्म झालं या ठिकाणी एकाच व्यक्तींना वारंवार या ठिकाणी निवडून देऊन देखील त्यांनी या ठिकाणी अजिबात विकास या ठिकाणी केलेला नाही आहे. त्याचं स्पष्ट उदाहरण या ठिकाणी समोर आहे. काही ठराविक ठिकाणी 2-4 रस्ते केले म्हणजे पूर्ण प्रभागाचा विकास होणार नाही. आणि माझं असं स्पष्ट मत आहे की यावेळेला जर प्रभागाचा खऱ्या अर्थानं विकास करायचा असेल तर नवीन नेतृत्वाला संधी द्यावी असं माझी या ठिकाणी सर्व मतदार बंधू भगिनींना विनंती असणार आहे. मी बेल्लाळे विनायक, प्रभाग 4 मध्ये राहतो, लेक्चर कॉलनी. हा आमचा रस्ता जो आहे 10-20 वर्षापासून रस्ता झालेला नाही. काल परवा झाला, अर्धा राहिलेला आहे. स्वच्छता इकडं अजिबात होत नाही, म्हणजे थोडं लक्ष देण्यात यावे. नाल्या भरून आहेत, कचऱ्याच्या सगळे हे आहेत, जरा एवढ्या आमची अपेक्षा आहे आपल्याकडून. मी प्रभाग क्रमांक 4 मधला नागरिक आहे आणि माझं नाव कृष्णा सोनाकेश्वर माडगे आहे. हा 20 फुटाचा रोड आहे सर, तरी पण ह्या नाली नसल्यामुळे नालीतलं पाणी रोडवर येत आहे आणि हा फक्त सर 8 फुटच राहिलेला आहे वर. आणि इथं रोड बजेट आले होतं सर, बजेट आले होते तर पण अर्धा वरून जे रोड केला आहे ते अर्धाच केला आहे आणि अर्धा पूर्ण एवढा सर खालीपर्यंत मोकळा सोडून दिलेला आहे. का बाबा, अर्धं बजेट कोण खालं? बजेट तर पूर्ण आलं, बजेट ह्या रोडचं संपूर्ण आलं, बजेट खालं कोण? आणि अर्धाच रोड कशामुळं केला? कारण काय याचं? का बा आता 15 वर्ष होऊन गेली, तुम्हाला देऊन सगळं नवीन काहीतरी चेहरा उमेद आमची काही असेल ना, तर तुम्ही आम्हाला नाली नाही, एक तर रोड नाही, रोड नालीतलं पाणी रोडवर येतं. ही परिस्थिती एवढी बेकार आहे की बाबा ह्याच्यातले मच्छर पाण्याने लेकरं आजारी पडतात. ह्याचं लाईटची पोलं व्यवस्थित नाहीत, लाईट नाही आहे. हो का, या खांबावर बघा ते वेल चढलेलं आहे, हो का, हे खांबावर. हे असं जर झालं तर ते लाईट राहील का वरून? ह्याची वस्तुस्थिती आहे ह्या प्रभागाची. ठीक आहे सर, एवढंच आमची विनंती आहे की काहीतरी चेहरा नवा व्हावून लोकांनी आशीर्वाद द्यावं, हीच नम्र विनंती आहे. प्रभाग क्रमांक नवीन चेहरा म्हणून आमचे ॲडव्होकेट निखिल भैया कासनाळे हे उमेदवार आहेत. एक वेळेस त्यांना संधी देऊन बघावे प्रभाग क्रमांक 4 वाल्यांनी, ही आमची कळकळीची एक विनंती आहे. धन्यवाद सर.
आवाज बहुजनांचा.